हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। अथ षष्टम स्कंदः। आता या षष्टम स्कंदामध्ये अजामेळाचं उपाख्यान आलेलं आहे बघा। शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती, मनुष्य मन वाणी आणि शरीराने पाप कर्म करतो। पाप कशाने करतो तो? मनाने, वाणीने आणि शरीराने पाप कर्म करतो तो। बघा तो कसं पाप करतो। दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे। दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे। दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे। दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे। लावण्यात कर दुःख मूळ दुःख मूळ। लावण्यात कर दुःख मूळ दुःख मूळ दुःख मूळ। दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे। 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 लावण्य ते खरे दुःख मूळ। बघा दृष्टीने तो बघतो आणि एखाद्या वेळेला त्याने दृष्टीने बघितलं आणि दृष्टीने बघितल्यानंतर त्याला पाप करण्याची बुद्धी होते। मग इंद्रियाने पाप करतो। म्हणून मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, कबीर महाराज की बात आहे। मन जरी जात असलं ना बाबा, पण शरीर जाऊ नको देऊ तिथं तुझं। पण बघा हा जो आजामेळा आहे ना, ब्राह्मण कुळातला होता। ब्राह्मण कुळामध्ये उत्पन्न झालेला होता, तो जन्माला आलेला होता। शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षिती, जर त्याने त्या पापांचे याच जन्मात प्रायश्चित्त घेतले नाही तर मेल्यानंतर त्याला निश्चितपणे भयंकर यातना पूर्ण नरकात जावे लागते। त्याचे वर्णन मी तुला ऐकविले। आता नरकाचं वर्णन मी तुला सांगितलं, पण आता पुढे आहे। म्हणून मृत्यू येण्याआधीच दोषाच्या कमी जास्तपणानुसार लवकरात लवकर पाप नाहीसे करण्यासाठी प्रायश्चित्त घेतले पाहिजे। जसे रोगांचे कारण जाणणारा वैद्य रोगांची तीव्रता जाणून तत्परतेने औषध योजना करतो, वैद्य औषधाची योजना करतो, तसं आपण देखील आपलं पाप पाहून त्याच्यावर रामबाण औषध वापरून आपला आत्मकल्याण करून घ्यावं, उद्धार करून घ्यावा। राजा परीक्षितीने विचारले, गुरुदेव शुकाचार्य महाराज, मनुष्य राजदंड, समाजदंड इत्यादी लौकिक कष्ट आणि शास्त्रोक्त नरक गमन इत्यादी पारलौकिक कष्ट देणारे पाप स्वतःचा शत्रू आहे। पाप आपलं तुमचं आमचं शत्रू पाप आहे। हे जाणून सुद्धा पराधीन असल्यासारखा वारंवार पापच का करत बसतो? त्याला माहित आहे पापाचं फळ नरक भोगावं लागणार आहे, दुःख भोगावं लागणार आहे, तरी देखील त्याची प्रवृत्ती पापाकडेच का आहे? बघा, चांगलं कर म्हटलं, पुण्य कर म्हटलं तर करतो का? आणि पाप कर म्हणावं सांगावं लागतं का? न करता पाप कर्म करतो का नाही? म्हणजे वाईट गोष्टी माणसाला सांगाव्या लागत नाही की तू कर बाबा हे, न सांगता करतो। इथं देवाची कथा चालली, इथं येणार नाही। आणि एखाद्या वेळेला जर जिंगणांग चिकिनांग सुरू झालं
तर तिथं बघा गेल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही इथं बघा मोजके माणसं आपण येतात तरी पुष्कळ आहे, पण आपल्या शहराच्या मानानं बरे आहे. एवढं नाही का शहर मुठभर, हा तरी पुष्कळ आहे म्हणता महाराज, काय हरकत नाही. पण आता इथं ऑर्केस्ट्रा ठेवावर उद्याच्या दिवशी, म्हणजे माझं बाकीचं काही म्हणायचं नाही, पण सहज माणसाची कशावर वासना आहे, पाप करण्याकडे त्याचं वाला लक्ष आहे की नाही. म्हणजे सहज त्याला न सांगता पाप करण्याची प्रवृत्ती त्याची आहे, पुण्य करण्याची प्रवृत्ती त्याला सांगून देखील करत नाही पुण्यकर्म, हे म्हणायचं आपल्याला. बाकीचं काही यायचं द्यायचं नाही आपल्याला. मग बघा मनुष्य कधी प्रायचित्ताने पापांपासून सुटका करून घेतो, तर कधी पुन्हा तीच पापे करू लागतो. मला असे वाटते की अशा स्थितीत जसे स्नान केल्यानंतर धूळ उडवून घेतल्यामुळे तिने केलेले स्नान व्यर्थ होते, तसं माणसाचं बी गंगेमध्ये स्नान करून पुन्हा तो पाप करायला लागतो. पाप धुतले जातात गंगेमध्ये स्नान केल्यानंतर, पण गाढव जसा लोडतो ना करड्यावर, तसं ते त्याचं होतच. मग बघा म्हणजे राजा परीक्षिती, मी तुला एक असा इतिहास सांगतो. अरे काम्यकुब्ज नावाची एक नगरी होती, त्याच्यामध्ये एक दासीपती अजामेल वास्तव्य करीत होता. बघा हा शुद्ध ब्राह्मणाचा पुत्र होता. याच्या पिताश्रींनी याच्याकडे असं काम लावलेलं होतं. पिताश्री देवपूजा करायचे, त्या अजामेळाचे पिताश्री, आणि याच्याकडे फक्त देवपूजे करता बगीच्यामध्ये जाऊन समिधा आणण्याचं काम लावलेलं होतं. समिधा म्हणजे काय हो, फुलं, दुर्वा. गणपतीची पूजा करायची झाली तर दुर्वा लागतात, त्या दुर्वा आणायच्या, फुलं आणायच्या. फुलं आणल्यानंतर बघा त्याच्यामध्ये महादेवाचं पूजन करायचं असतं, तर महादेवाला काय वाढावं लागतं, वाहावं लागतं. ओ बोल्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला पानाची, बेलाच्या पानाची. ओ बोल्या शंकरा. असा बोले बाबा त्याला बेलाचं पान आवडतं. मग ते बेलाचे पानं देखील तो त्या टोपलीमध्ये, त्या देवपूजेच्या टोपलीमध्ये समिधा आणण्याकरता जात होता ना, तर तो अजामेळ त्यामध्ये फुलांच्या सोबत बेलाचे पानं देखील आणत होता. पण एके दिवशी कायमची अशी चालली होती त्याची देवाची, तो देखील देवाचा भक्त होता. बरं देवाची भक्ती त्याची त्या जीवनामध्ये चालली होती. वडिलांची सेवा करीत होता. वडील देवपूजा करायचे ना, हा त्यांना समिधा आणून देत होता. पण एक दिवशी याच्या दृष्टीला असत याला बघायला मिळालं की एक शूद्र पुरुष आणि एक वेश्या, बघा, आणि त्या वेश्येशी तो रम्मान झालेला होता. आणि त्यांचा दोघांचा याने समागम बघितला. देवपूजेची टोपली हातामध्ये, समिधा आणणे ती टोपली त्याच्या हातात होती. त्याने विचार केला, ती टोपली खाली ठेवली. म्हणे हा शूद्र पुरुष आणि हा काय सुख भोगतोय, परंतु मला हे सुख अजूनपर्यंत भोगायला मिळालं नाही. त्याने बघा काय केलं, त्या अजामेळाने ती समिधा तिथंच सोडून दिली. आणि तो जो पुरुष होता ना शूद्र, तो निघून गेल्यानंतर हा तिच्याजवळ गेलेला आहे आणि याने तिच्यासोबत बोलून तिला पटवून टाकलेलं आहे. आणि पटवून त्याने तिच्यासोबत गांधर्व विधीने, त्याला म्हणता गांधर्व आपल्या भाषेत, त्याने विवाह करून घेतला. विवाहबद्ध झाला. होता कोण? शुद्ध ब्राह्मण होता. पण आता ती होती मातिंगिनी. आणि बघा तिच्यासोबत विवाह केल्यानंतर आता हा राहिला का ब्राह्मण, भ्रष्ट झाला ना तो. पण तो कुवार आहे म्हणतात, जरी भ्रष्ट बी झाला तरी बी तो श्रेष्ठ आहे. तिघी लोकांमध्ये जरी झाला भ्रष्ट तरी बी तिघी लोकांमध्ये तो श्रेष्ठ आहे. बघा काय असेल. हा पण बघ तो पुढे त्याला बी टोला मारलाय बरं. भक्त ब्राह्मण जोड त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली त्याच्या मायला, काय म्हणलं म्हणजे इकून बी कानपटीत मारता आणि इकून सोडून घेता थोडंसं.
असंही तुकोबारायांनी कोणालाच सोडलं नाही. हा, सर्वांना तुकोबारायांनी त्याच्यामध्ये उपदेश केलेला गाथ्यामध्ये गाथा पारायण केला असेल तुम्ही तर. तुकोबाराय म्हणतात पोटासाठी संत झाली कलित बहुत, असं बी म्हणतात. अरे सगळ्यांना कोणालाच सोडलं नाही. हा, आता ते आपल्याला शक्य नाही. आपण तुकोबारायांसारखं आपल्या जीवनामध्ये आपण परिवर्तन होणारच नाही. फक्त आपण थोडंसं वागण्याचा प्रयत्न करायचा. हा, 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 जरी झाला संन्यासी माध्यान्नाची तोंडवासी, कारण पोटाला काय लागतं. पण बाकीचं दुसरं चारित्र्य सांभाळावं. हा, पैसा तर सर्वांना लागणारच आहे. कारण कोणी असला, संन्यासी जरी असला, ब्रह्मचारी जरी असला, पण त्याच्या पोटाला काय लागतं का? त्याला जेवण लागत नाही का? अरे संन्यासी जरी असला त्याला चिंता आहे. कशाची चिंता आहे? त्याला जरी संसाराची काळजी नसली परंतु त्याला पोटाची चिंता आहे. हा, म्हणून तो जरी एकदा आता जेवण झालं त्याचं संन्याशाचं, मग तो संध्याकाळच्या वेळा जेवण करणार नाही का? त्याला सकाळी लगेच भूक लागेल परत. ऐका, तर याने तिच्यासोबत विवाह केल्यानंतर आता ती कोण होती? ती होती मातंगिनी. आता तिचा आणि याचा संबंध आल्यानंतर राहिला का अब्राह्मण? मग बघा, तिच्यासोबत विवाह झाल्यानंतर शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षिती, अरे बाबा त्याचं वय त्यावेळेला किती होतं? 80 वर्षाचं वय. किती वर्षाचं? हा, नाही त्याने आता ही गांधर्व, पण बघा त्याच्यानंतर शेवटचं त्याची पत्नी गरोदर होती. ही 9 वर्षामध्ये त्याला 9 मुलं झाले. किती? 9 मुलं. आणि 10व्यांदार ती गर्भवती राहिली होती. आणि नारदांनी विचार केला की आता त्याच्यावर कृपा करावी. कारण कशामुळे नारदांनी त्याच्यावर कृपा केली? कारण त्याने पूर्वी काय केली होती? देवाची भक्ती केली होती. आणि म्हणून त्याची ती पूर्वी केलेली भक्ती ती उदयाला आली. आणि नारदांसारख्या महान संतांनी त्याच्यावर कृपा करून त्याच्या त्या काम्यकुब्ज नगरीमध्ये आले आणि त्याच्या घरी जाऊन 1 दिवस मुक्कामी राहिले. आता हा काय करत होता? तिच्या सोबत विवाह केला तेव्हापासून याने ब्रह्मकर्म सोडून दिलं, कर्मकांड करायचं सोडून दिलं आणि हा चोऱ्या करायचा. मग आणि जो वाल्या होता ना, तो वाल्या जसा लोकांना लुटायचा तसा हा देखील लोकांना लुबाडू लागला, लुटू लागला. आणि नारद महर्षींनी यांच्याकडे पाहुणा म्हणून आले आणि स्वतः तिथं शिदाटा नेला होता. शिदाटा नेऊन त्यांनी स्वतः स्वयंपाक केला. कारण संन्यासी लोक, ब्रह्मचारी लोक स्वतः काय करतात? स्वयंपाक करतात. ते आपल्याला आपल्या स्त्रियांच्या हातचं देखील आणि आपल्यासारख्या ग्रस्त श्रमी माणसांनी केलेलं भोजन ते खात नाही. पण असली ब्रह्मचारी ना असली संन्यासी बरं नाही, तर संसारिक लोकांच्या घरामध्ये घुसून बसणारी नाही. हां, ते नावाचे संन्यासी न बरं ब्रह्मचारी. हां, त्यांना ब्रह्मचारी म्हणायचं. मग असे त्याला ते कुठं बी जेवण करता म्हणते, पण ते जेवण पाहिजे. अन्न हे ब्रह्म आहे, खरी गोष्ट आहे. परंतु तरी देखील ते संन्यासी ब्रह्मचारी आपल्यासारख्यांच्या ग्रस्त आश्रमी माणसांच्या घरचं अन्न सेवन करीत नाही, स्वतः ते स्वयंपाक करून भोजन करतात. तसं नारद महर्षींनी मुक्काम केला आणि स्वतः स्वयंपाक करून तिथं त्यांनी भोजन केलं आणि रात्रभर त्याच्या घरी मुक्कामी राहिले. मुक्कामी राहिल्यानंतर सकाळी ब्रह्ममुहूर्ताला नारद महर्षी उठून त्यांनी देवपूजा आटोपली आणि सकाळच्या वेळेला आता सूर्योदया समय येईल, सूर्य उगवलाय सूर्यनारायण. आणि त्या आजामेळाला म्हणताय, आजामेळा म्हटले इकडे ये. आता मी माझ्या लोकाला जात आहे म्हटले, तर आता तुझा निरोप घेऊन मी जात आहे म्हटले, इकडे ये. मी तुझा आता गुरु आहे, मग मला गुरुदक्षिणा पाहिजे ना तुझ्याकडनं. म्हणे गुरुदेव नारद महर्षी ऐका, म्हणे मी लोकांना लुटतो बरं. म्हणे मग माझ्यापासून काय घेशील तू? या चिपल्या घेशील? हा विणा घेशील का? म्हणे कारण माझ्या हातचा विणा घेऊन तुला भजन करायचं आहे का? म्हणे नाही, चिपल्या वाजवणार नाही, विणा वाजवणार नाही, देवाचं नारायणाचं नाव घेणार नाही. मग यातना घेऊन काय करशील? म्हणे मी तुला गुरुदक्षिणा मागतोय.
अरे म्हटले ऐकून तर घे, मला गुरुदक्षिणा म्हणून ऐश्वर्य नको, धन नको, स्वर्णाच्या मोहरा नको, पैसा अडका नको, फक्त माझी गोष्ट ऐकून घे. मला फक्त एक पाहिजे आहे तुझ्याकडनं, फक्त अगोदर पहिले काय दे. पूर्वीचे लोक याला फार मानत होते बरं, भीत होते. वचनबद्ध झाले म्हणजे ते शब्द पाडत होते. आता कधी हात पकडून पकडून हात बी तोडून टाकले एकामेकाची त्यांनी ताणून ताणून, तर बदलून जातील शब्द. मी केव्हा बोललो तसा, मी केव्हा बोललो होतं, बोलून बी घेतो ना अजून असे म्हणून देत आलो. परंतु त्यांनी वचनबद्ध झाल्यानंतर त्या आजा मेळाला नारद महर्षी म्हणतायत, तुझी पत्नी आता 10व्यांदा गर्भवती आहे म्हटले. म्हणजे त्याचं काय सांगताय आता, भविष्य. आता तिला पुत्र होईल, फक्त तू मला एकच गुरुदक्षिणा दे की तुझ्या पत्नीला जो पुत्र होईल ना त्याचं नाव काय ठेव, नारायण ठेव, नारायण. म्हणजे गुरुदेव एवढीच गुरुदक्षिणा आहे का, तुम्ही जा म्हटले. मी तुमचं जे तुम्हाला जे वचन दिलेलं आहे ना त्या पद्धतीने मी केल्याशिवाय राहणार नाही. आणि नारद महर्षी निघून गेले. त्याच्या पत्नीची बघा ती बाळ होण्याची समय जोड आलेला होता आणि ती प्रसूत झाली. प्रसूत झाल्यानंतर तिला मुलगा झाला, पुत्र, जसं नारदांनी सांगितलं होतं पुत्र झाला. बघा त्याचं ज्यात कर्मादी संस्कार केलेला आहे. त्यानंतर 12व्या दिवशी काय असतो, नामकरण विधी असतो ना. मग आता बघा आतापर्यंत जे 9 पोरं झाले होते ना त्यांना, त्या सर्व पोरांच्या नावं तिने ठेवलं होतं. कोणाचं नाव तिने शेणफड्या ठेवलं होतं, कोणाचं गणफड्या, कोणाचं लाकूड तोड्या असे. कारण ते आता तो होता ब्राह्मण, तो म्हणतो आगा म्हटली याचं नाव आपण नारायण ठेवू. म्हणे आता हे नारायण वगैरे येत काही चालणार नाही, कारण तुम्ही आता का ब्राह्मण राहिले का म्हणे, माझ्यासोबत राहता येता, म्हणून आता तुम्ही, मी आहे ना तशी तुम्ही झाले म्हणे. आता म्हणे आता तुमचे श्रीराम, रामचंद्र, वासुदेव, गंगाराम, हे जे काही देवांचे नाव आहे ना ते आता तुम्ही बोलायचे बी नाही. देवाचे नाव आपल्या मुलांचे ठेवायचे नाही. म्हणे आता मी सांगेन तसंच तुम्हाला करावं लागेल. नाही म्हणे आतापर्यंत मी तुझं ऐकलं, पण आता माझ्या गुरुदेवांनी सांगितलंय की तुझ्या मुलाचं नाव, तुला 10व्या मुलाचं नाव काय ठेवावं लागेल, नारायण. आणि मी गुरुदेवांना वचन दिलं आहे. मग ती काय म्हणते आता, ती आता बघा घरची लग्नाची ऐकत नाही, ते रस्त्यावर सापडलेली ऐकीन का. मी म्हणते आता तुम्ही, मी हे माझे मुलं आहे ना यांना घेऊन जात निघाली म्हटले. आता याचं नाव तुम्ही नारायण ठेवा का पारायण ठेवा म्हणे. आता ते मुलं जे होते ना ते पहिले झालेले, ते असे चांगले मोठे झालेले होते, आपल्या योगशीतनं त्यांच्यासारखे झालेले होते. आता ते गावामध्ये फिरून जाय. आता समजा आपल्या जीवननगरमध्ये त्या रामानंद टाप आहे का नाही, त्याच्या तिकडे खाली जाऊन भगवान नगरकडे असं वगैरे जाऊन ते पोरं गावामध्ये गेल्यानंतर काय करायचे, भिक्षा मागायचे. आणि त्यांना लहान पाहिल्यानंतर लोक बी काय द्या करायचे, दया यायची. माता भगिनी त्यांना कोणी पोळी वाढत होते, कोणी त्यांना भाजी वाढत होते आणि ते मागून आणायचे. आणि हिची सोय बसली, ही वृद्ध आता थोडीशी वय, तिचं वय झालं होतं थोडं. मग ही मस्ती व्हिक्टोरिया राणीसारखी घरीच्या घरी पोरं मागून आणायची नाही, आई तर खायची. आता तिची तब्येत चांगली सुधारली. कशामुळे सुधारली, कारण तिला भोजन करण्याकरता काही काळजी नव्हती, मुलं आणायचे मागून आणायचे. पण आता हा भाऊ 80 वर्षाचा आणि तो मुलगा झाला 5 वर्षाचा नारायण. कारण लहान मुलाला वाढवण्याकरता किती चिंता असते सांगा बरं. तो लहान असताना त्याला वाढवण्याकरता 5 वर्षाचा करण्याकरता त्याला किती चिंता करावी लागली असते. त्याच्या आई नाही, आई नसल्यामुळे त्याची काळजी किती घ्यावी लागली आहे का लहान असताना. पूर्वी का आता आपल्या त्या बाटल्या असतात, ते काय म्हणतात त्यांना बाटलीला, त्या दूध आपण ते तोंडात घालून देते, ते बाटली दूध भरून देतं बाटलीमध्ये. त्याने त्याला भूक लागली म्हणजे आई काय करते, त्याच्या तोंडामध्ये बाटली घालून देते. ते बिचारा बाटलीला दूध पित राहतं. पण त्यावेळेला बाटल्या नव्हत्या. मग आता याने काय करायचं, गाईचं दूध आणायचं. ते गाईचं दूध आणल्यानंतर कापसाच्या गोळ्याने
त्याच्या तोंडामध्ये त्याला तो कापसाचा गोळा घालायचा. मग ते बाळ काय करायचं, लहान बाळ चुटुक चुटुक चाटायचं. आणि अशा पद्धतीने कष्टाने त्याने त्या 80 वर्षाच्या वयामध्ये त्या बाळाला 5 वर्षाचा केला. आणि 5 वर्षाचा झाल्यानंतर बघा याचं वय किती झालं, मग 85 वर्षाचं झालं. आणि मग त्यावेळेला याच्यावर काळाचा घाला, म्हणजे काळाने पगडा घातलेला आहे. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. आणि हा म्हणतोय नारायणा, ए नारायणा. हा कोणाला बोलवतोय सांगा बरं, खरं सांगा बरं. हा नारायणा म्हणतोय. हा आजामेळ बघा मरणासन्न पडलेलं आहे. आणि मरणासन्न अवस्थेमध्ये तो कोणाला बोलवतोय खरं सांगा बरं. तो त्या नारायणाला बोलवतोय का वैकुंठाधीशपती, वैकुंठाधीश असणारा नारायण परमात्म्याला तो बोलवतोय का? त्याला नाही बोलत. तो त्याचा जो पुत्र होता ना नारायण, त्याला बोलवत होता. पण देवाला असं वाटू लागलं की हा कोणाला बोलवतोय, मला बोलवतोय. देव भगवान परमात्मा श्री हरी विष्णू म्हणता, हे नंदा, हे सुनंदा म्हटले. अरे जा रे, अरे माझा परम भक्त काम्या कुब्जी नगरीमध्ये माझं नाव घेतोय म्हटले, माझ्या नावाचा दावा करतोय आणि तुम्हाला बोलवतोय म्हटले. जा त्याला विमान घेऊन जा आणि त्याला घेऊन या म्हटले. आता देवाने पाठवलं या नंदाला आणि सुनंदाला विमान घेऊन. आणि इकडे यमाची दूत होते ना, त्या यमाला विचारलं बी नाही. आणि ते परत त्यांना असं वाटत होतं की हा पापी आहे. मग पापी असणार गिराईक कोण आता सांगा बरं तुम्ही. यमाच्या दूतांचं आहे. यमाचे दूत यमाला न विचारता तिथं गेले. म्हणून विचारल्याशिवाय, मालकाला विचारल्याशिवाय काम करायचं नाही. काही काही माणसांना पुढे त्यांना गोंडे खोडायची सवय असते. हा, त्या यमाचे दूत पुढेच पडाले. आणि तिथं गेल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की हे गिराईक आपला आहे आजामेळ. आणि हे म्हणत होते देवाचे सुनंदा आणि सुनंद या आमचं गिराईक आहे. काय झालं असेल तिथं सांगा बरं. बोलून जर गोष्ट भागली नाही तर कशावर घेते गंमत. बोलून भागलं नाही तर शेवटी गंमत कशावर येते, हा मारापेटीवर येते. आणि जो बघा त्यांच्या दोघांमध्ये, देवाच्या दूतांमध्ये का बघा यमदेवाच्या दूतामध्ये आणि भगवान परमात्म्यांच्या पार्षदांमध्ये भांडण झालेलं. हो, असं भांडण झालं. त्यामध्ये भगवान विष्णूच्या त्या पार्षदांनी असे बदलवले यमाच्या दूतांना. आणि त्यांना मार खाऊन परत जावं लागलं कुठं, यमदेवाजवळ. यमदेवाला मग ते सांगताय. आणि यमदेव म्हणतोय, यम सांग दूता तू मनाई देत सत्ता. 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 आज देव होया हरी कथा सदा घोष नामाचा. जेथे होया हरी कथा सदा घोष नामाचा. नका जाऊ दया गावा नामदार काट देवा. नका जाऊ दया गावा नामदार काट देवा. नका जाऊ दया गाया नामदार काट देवा. नका जाऊ दया गाया नामदार काट देवा. सुदर्शन यावा घिरटी फिरे भवती. सुदर्शन यावा कीर्ती फिरे भवती. नका जाऊ तया गावा नामदार काट देवा. नका जाऊ तया गावा नामदार काट देवा. नका जाऊ दया गावा नामदार काट देवा. नका जाऊ दया गावा नामदार काट देवा.
यमराजांच्या दूतांना फटकावलं नंद आणि सुनंद पार्षदांनी भगवान विष्णूच्या, आणि ते मार खाऊन गेल्यानंतर यमराजा विचारतोय त्यांना, यम सांगे दूता, यमराजा सांगतोय हे दूतांनो, अरे माझ्या दूतांनो, कमीत कमी मला विचारायला तर पाहिजे होतं तिथं जायचं का नाही जायचं. यम सांगे दूता, तुम्हा तेथे नाही सत्ता, जेथे होय हरिकथा, सदा घोष नामाचा. भगवान परमात्म्याच्या नामाचा जयघोष चाललेला आहे, भगवंताची कथा चालली आहे, तिथं तुम्ही जाऊ नका आणि कोणाला आणू नका. म्हणून आपल्या कथा मंडपामध्ये जोपर्यंत बसले नाही, कथा चालली आहे, तर कोणाला यमाचे दूध घेण्याकरता येणार नाही. पण यदा कदा घरी गेल्यानंतर काही सांगता येत नाही. पण कारण आपण देवाच्या नावाचा जय घोष करतोय तसं काही, कारण भगवंताला काळजी आपली ऐकावून. भगवंत पुढे काय सांगतो ऐका, नुसतं या मंडपात नाही तर जो देवाचं कथा ऐकतोय, देवाच्या नावाचा जय घोष करतोय, पुढे त्याचं काय सांगता, नका जाऊ तया गावा, त्याच्या गावा बी जाऊ नका, त्याच्या शिववर देखील जाऊ नका. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. जो देवाचं नाम धारण करणार आहे त्याच्या शिवमध्ये बी तुम्ही प्रवेश करू नका. कारण त्याने भगवान श्री हरी विष्णूने आपलं सुदर्शन चक्र त्यांच्या संरक्षणाकरता ठेवलेलं आहे. कोणाकरता? कोणाच्या संरक्षणाकरता? जे देवाचा नामाचा जयघोष करताय, जे देवाची कथा ऐकताय, त्यांच्या संरक्षणाकरता भगवान परमात्म्याने आपलं सुदर्शन चक्र त्यांच्या संरक्षणाकरता ठेवलेलं आहे. आणि ते सारखं असं भ्रमण करताय. सुदर्शन यावा गिरटे घालताय, ते सारखं गिरट्या घालताय. कशा करता? हरिभक्तांचं, देवाच्या भक्तांचं रक्षण करण्याकरता सुदर्शन चक्र सारखं गिरट्या घालताय. असं कोणी सांगितलं? यमराजाने आपल्या दूतांना उपदेश केलेला आहे.